दिल्लीतल्या दक्षिण जिल्हा पोलिसांना बऱ्याच काळापासून अशी बाबींविषयी माहिती मिळत होती की ज्या बाबी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वांसाठी चिंतेचा विषय बनल्या होत्या। दक्षिण जिल्हा पोलीस कोणत्याही परिस्थितीत या कृत्यांना लगाम घालू इच्छित होते, त्यामुळेच समाजहिताच्या दृष्टीने बाधक ठरणाऱ्या या व्यक्तींच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व युनिट्ससह सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट ठेवण्यात आलं होतं। याच दरम्यान दक्षिण जिल्हा पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली, त्या आधारे 3 पोलीस ठाण्यांमधल्या पोलिसांनी त्या अनुषंगाने सक्रिय करण्यात आलं। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संगमविहार, महरौली आणि आंबेडकर नगर पोलीस ठाण्यांमधल्या पोलिसांनी बॅरिंग कोडिंग करून तपास सुरू केला। संभाव्य भागांमध्ये छापे टाकण्यात आले। या सगळ्यात 5 जणांना पोलिसांनी अटक केली, त्यामध्ये 3 युवक आणि 2 युवती आहेत। दक्षिण जिल्हा पोलीस उपायुक्त अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या 3 युवकांची नावे रितेश, राहुल आणि ज्वाला अशी आहेत। दोन्ही युवतींची ओळख पोलिसांनी गुप्त ठेवली आहे। या सर्वांविरुद्ध एक्साइज ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांनी सांगितलं की रितेश आणि राहुल या दोघांना संगमविहार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून अटक करण्यात आली। ज्वाला सिंह याला महरौली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून अटक करण्यात आली। तसंच दोन्ही युवतींना आंबेडकर नगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून अटक करण्यात आली। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्यात आलं। दक्षिण जिल्हा पोलीस उपायुक्त अंकित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्यांदरम्यान सर्वांकडून मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त करण्यात आला। 1102 क्वार्टर्स, 144 हाफ आणि 19 कॅन बियर आणि 1 मोटरसायकल एवढा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यातल्या संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस संवेदनशील भागांमध्ये कारवाई करत आहेत। अटक केलेल्या आरोपींची कोणाशी संबंध आहेत का, त्यांचाही छडा लावण्याचं काम सुरू आहे।